अजूनही जरा अजून थांबना अजून काही वेळ तू नकोस थांबना. वा 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 वा. काय गाणी होती हो. काय चाल आहे, काय शब्द आहे. नानासाहेब, आपल्या वेळेच्या संगीतामध्ये एक औरच मजा होती. आपल्या वेळेला मधुर भावगीतं होती हो. तेव्हाचा काळच वेगळा होता. काय अर्थ असायचा हा? आता सगळंच बदललं हो. काळ बदलला, मुलं बदलली, चांगल्या वाईटाच्या नीतिमत्तेच्या कल्पना देखील बदलल्या. अधोगती की प्रगती? मला तर असं वाटतं नानासाहेब की आणखी 100 वर्षांनी माणूस जंगलामध्ये कमरेला पानं लावून फिरतो की काय. नाही, आपण हा सगळा प्रकार हसण्यावरी नेतो, पण तसा प्रॉब्लेम सिरियसच आहे हो. ज्या मुलांना आपण हाताला धरून श्री गणेश लिहायला शिकवलं ते आता आपल्याला सक्कल शिकवतायत. त्यांना असं वाटतं आम्हाला खूप समजतो, खूप कळतो. वैराचार आणि स्वातंत्र्य यातला फरकच कळत नाही हो त्यांना. तरुण असताना आपणही बेछूट वागलो, नाही असं नाही. सकाळी उठून सायकलवरून मस्त फिरायचं, मौज करायची, सगळी दुनियादारी केली. पण नीती नाही सोडली. नागपूर असो की आमचं कोकण, सगळीकडे हीच तरा. आपल्या वेळच्या लोकांना नीतिमत्तेची जाण होती हो. वागण्याचे बोलण्याचे काही नियम होते. आता बघा. नाही, लोकांचं जाऊ दे. आमच्याच घरी बघा ना, गुरुनं पाळली का नीतिमत्ता. नानासाहेब, ज्या पद्धतीनं तो राधिका सोबत वागला ते बघून तर त्याला स्वतःचा मुलगा होण्याची लाज वाटते. भाऊसाहेब आता आता नाही प्लीज नानासाहेब, आज बोलू द्या. मला खूप बोलावं असं वाटतं. साचलंय सगळं मनात. नानासाहेब, माझ्या मनात ना एकच प्रश्न भेडसावतो की आम्ही गुरुनाथवर संस्कार करण्यामध्ये कुठे चुकलो, काय कमतरता राहिली आमच्याकडून. भाऊसाहेब पण आता सगळं हळूहळू सुधारतंय ना. नाही, सुधारतंय, पण तरी देखील मनात धाकधूक वाटतेच ना हो. पुन्हा जर असा गुरुनाथ वागला तर राधिकाला काय तोंड दाखवणार मी. आपणच गुन्हेगार असल्यासारखं वाटतं नानासाहेब. नाही पण भाऊसाहेब, जे काही झालं त्यात तुमची काय चूक आहे हो. गुरुनाथ केलं हे सगळं. तज्ञान आहे तो, त्याला बरं वाईट कळतं की. नानासाहेब, राधिका सून म्हणून जरी आमच्या घरी आली असली ना, तर त्याच दिवशी तिनं आपल्या आई वडिलांची जागा आम्हाला दिली. आणि तुम्ही तर जाणताच की आम्ही राधिकाला आमची सून नाही तर मुलगीच मानतो. तिच्याकडे बघून फार वाईट वाटतं. काय नाही केलं तिला. सारं सारं केलं हो गुरुनाथसाठी. झोकून दिलं तो स्वतःला. पण कुंपणानंच शेत खाल्लं, त्याला ती तरी काय करणार. एका फडतूस मुलीच्या मागे लागून आपल्या बायकोसोबत असला व्यवहार करायचा. आमच्या गावी आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना, संबंधितांना हा सगळा प्रकार माहित नाही. पण नानासाहेब, ज्या दिवशी कळेल तेव्हा माझी काय परिस्थिती असेल. कुठल्या तोंडाने त्यांच्या पुढे उभा राहणार मी. नानासाहेब, माणसाला नाव मिळवायला फार वेळ लागतो, पण गमवायला एक क्षण पुरेसा असतो. बघा, रडू नका. बरोबर बोलताय. पुरुषांना कुठे रडायचं अधिकार आहे. पुरुषांनी रडायचं नसतं. खरंच पुरुषांना रडण्याचा अधिकार नसतो. ऐका कशा रडून मोकळं होतात, स्वतःच्या भावनेला वाट मोकळी करून देतात.
कारण आपण कसं आहे, पुरुष आधार असतो ना घराचा, संसाराचा. आणि काय असा आधारच रडताना बघितलं तर घर कोलमडून जाईल ना. त्यामुळे पुरुषाला आपल्या भावना आहेत ना त्या दाबून ठेवाव्या लागतात. आणि ही हवेनं भरलेला फुगा फुटावा ना तसं फुटतं एकदा. मला जो हार्ट अटॅक आला ना त्यामुळे काय पुरुष असलो तरी आपल्यालाही देवानं मन दिलाय ना. म्हणून आज मी तुमच्या पुढे माझं मन हलकं केलंय. खरं सांगू का नानासाहेब, नानासाहेब तुमच्या रूपानं मला एक मित्र मिळाला, मोठा भाऊ मिळाला. आधी ना मला नागपूरहून मुंबईला यायची इच्छाच नसायची. असं वाटायचं आपण आपल्या गावी आपल्या नागपूरला मस्त. पण तुम्ही भेटलात, मला एक जवळचा मित्र मिळाला. काय काहीतरी काय बोलताय तुम्ही भाऊसाहेब. उलट तुम्ही एवढा मला मान दिला ऐकून बरं वाटलं. आपली ही मैत्री यापुढेही अशीच अबाधित राहू दे भाऊसाहेब. मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये ईशाकडे. शनायचा मेसेज आत्ता? मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये ईशाच्या घरी. बच्चा आत्ता कसं शक्य आहे? आत्ता नाही येऊ शकत. इम्पॉसिबल बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड. मग मी तुझ्या घरी येते. बरं ठीक आहे, मीच येते तुझ्या घरी. नको नको थांब, मी आलोच. नको नको मी आलो. कुठे चाललात? नाही ते वारा सुटलाय ना, तर हॉलमधली खिडकी उघडी तर नाही ना, एकदा बघून येतो. म्हणजे पावसाचं पाणी वगैरे आत नको यायला, नाही का? झोप झोप तू. हो हो. काय करू? गेलो नाही तर शनाया काही ऐकणारच नाही. त्यापेक्षा जातो, तिला समजावतो आणि परत येतो, तेच बरं. ते राहायला येऊन ना शनायानं फार मोठा प्रॉब्लेम केलाय.